नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। शासनाच्या परिपत्रकाची ग्रामपंचायत संगणक परिचालकाने केली होळी। 19 जून 2024 रोजी ग्रामविकास विभागाने शासन निर्णय निर्गमित केला। त्यात ग्रामपंचायत सध्या देत असलेल्या निधीतून 1500 रुपये तर ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून 1500 रुपये असे 3000 रुपये देण्यात येणार आहेत। मुळात 15व्या वित्त आयोगातून हा निधी देण्यास राज्यातील अनेक ग्रामपंचायतीचा विरोध असल्याने व अनेक ग्रामपंचायतींना वित्त आयोगातून निधी कमी मिळतो, त्यामुळे RGSA कडे लवकर निधी जमा होत नसल्याने संगणक परिचालकांना 6 महिने मानधन मिळत नाही। याबाबत ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांनी अनेक वेळा जिल्हा परिषदेला पत्र व्यवहार केला, त्यामुळे राज्याच्या निधीतूनच ही मानधन वाढ केली तर संगणक परिचालकांना थोडा आधार मिळू शकतो। त्याचबरोबर CSE SPV या कंपनीचा करार संपुष्टात आणत असताना शासनाने संगणक परिचालकांना यावलकर समितीच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन सामावून घेणं आवश्यक व न्यायाचं होतं, परंतु शासनाने तसे न करता परत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प चालवण्यासाठी दिला। म्हणजे ज्या कंपन्यांनी संग्राम प्रकल्पापासून संगणक परिचालकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक केली असे संगणक परिचालकांचे म्हणणे आहे। ग्रामपंचायतीच्या विकासाचा निधी हडप केला, त्यास युनिटी 8 S2 इन्फोटच गव्हर्नन्स सोल्युशन्स सारख्या अन्य कंपन्यांना प्रकल्प चालवायला देऊन संगणक परिचालकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा निर्णय घेतला आहे। त्या परिपत्रकांचा निषेध करण्यासाठी आज तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर परिपत्रकांची होळी करण्यात आली। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या काही करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या काही करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या काही करा। या तिगाडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या तिगाडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, नाहीतर पुढच्या काही करा। या शासनाच्या जीवाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। शासनाच्या जीवाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 19 जूनला जो अन्यायकारक असा GR काढला, त्या GRची आम्ही या ठिकाणी होळी करत आहोत। या ठिकाणी उपस्थित तालुक्यातील सर्व संगणक परिचालक आणि आमचे बंधू, आपण आज या ठिकाणी जे का आपल्या अन्यायकारक या शासनाने 19 तारखेला GR काढला त्याचे आपण एवढेच आहे का तालुक्यात? 19 पण आता तिकडे चोरंबा, इकडे साप्ती, वाकी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा राज्यातील 28,000 ग्रामपंचायत मध्ये जवळपास राज्यामध्ये 22,000 केंद्र चालक या ठिकाणी काम करत आहेत। आम्ही गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणी 420 प्रकारच्या सेवा ग्राम स्तरावर देण्याचं काम करतो।
या ठिकाणी वारंवार आम्ही उपोषण आंदोलन या ठिकाणी नागपूर हिवाळी अधिवेशन असो मुंबई अधिवेशन असो या ठिकाणी आम्ही वारंवार शासनाला सांगितलं बा आजच्या महागाईच्या काळामध्ये मिनिमम आम्हाला 20 ते 21,000 रुपये मानधन द्या आणि आम्हाला किमान मानधन द्या आणि आकृतीबंधामध्ये समाविष्ट करा ही आमची प्रमुख मागणी होती। त्यामुळं शासनानं थोडीफार दखल घेत या ठिकाणी 19 तारखेला या जून महिन्याच्या 19 तारखेला शासनाने आमच्यावर अन्याय करणारा GR काढला आणि त्या GRचा आणि शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही आज या शासन निर्णयाची होळी केलेली आहे। ती आम्हाला 6 ते 7,000 रुपये मानधन देत होतं आणि त्यानंतर आमच्या मागण्या होत्या की बा आम्हाला किमान वेतन द्यावं। त्यानंतर शासनाने या ठिकाणी 19 जूनला हा GR काढलेला शासन निर्णय। या शासन निर्णयामध्ये शासनाने कंपनीकडून 1,500 रुपये आणि ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून किंवा 15 निधीतून या ठिकाणी 1,500 रुपये असे 1.5 आणि 1.5 मिळून 3,000 रुपये मानधन वाढ देण्याचं ठरवलं होतं। पण या ठिकाणी पहिलेच ग्रामपंचायतच्या अडचणी ग्रामपंचायतचा विकास ग्रामस्तरावर होत नाही, त्यामुळे ग्रामपंचायत अजून या गोष्टीला विरोध करेल आणि ते पण विरोध करणारच ना। या ठिकाणी ग्रामपंचायत लेवलचे कामं विकासात्मक कामं होणार नाहीत, त्याच्यामुळे आमचं मानधन वाढ दिल्यामुळे आम्हाला किमान वेतन आणि आकृतीबंधामध्ये समाविष्ट करावी ही आमची प्रमुख मागणी आहे। जोपर्यंत आमची ही मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही शासनासोबत लढाई करत राहू। येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे किंवा विशेष अधिवेशन आहे यावेळेस मुंबईचं, तर त्या ठिकाणी आम्ही या पावसाळी अधिवेशनावर आम्ही या ठिकाणी मोर्चा करणार आहोत, धडक मोर्चा। मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा विजय असो। महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा विजय असो। गेल्या 19 तारखेला ग्रामविकास विभागाने एक आमचा अन्यायकारक असा GR काढला। महाराष्ट्रामध्ये 22,000 संगणक परिचालक वेगवेगळ्या सुविधा ग्रामपंचायत स्तरावर देत असतात। त्या GR मध्ये असा उल्लेख आहे की ग्रामपंचायत स्तरावरून 1,500 आणि जे काय पंचायत समिती स्तरावरून 1,500 आहेत ते 3,000 वाढ केली। पण कालांतराने याच्यामध्ये आम्ही गेल्या 11 वर्षे झाले या कंपनीमध्ये काम करत आहोत। तर आमच्या डायरेक्ट त्यांनी 2011ला आमची जॉईनिंग असताना त्याने आम्हाला डायरेक्ट 2016ची जॉईनिंग या GR मध्ये दाखवली, म्हणजे आमचा सेवा काळ कमी केला। या निषेधार्थ आम्ही आज महाराष्ट्रभर पूर्ण ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावर आज त्या GRची निषेध सरकारचा निषेध व GRचा निषेध म्हणून होळी करत आहोत। हदगाव तालुका प्रतिनिधी प्रशांत खंदारे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।